काँग्रेसकडून निश्चितपणे उशीर झाला असं मी म्हणेन. 2014, 2019, 2024 या दरम्यान जर झाली असती तर बीजेपी सुनील पण ते काय दुरुस्त आहे, बदल आम्ही घडू अशी असतात. ट्रम्प सातत्यानं जो काही टीका करण्याचा जो विषय आहे तो सातत्यानं चर्चेला जातो काँग्रेसकडनं किंवा वंचित आघाडीकडनं, मात्र भाजपचं कोणी पुढे येऊन बोलायला तयार नाही. ट्रम्पला उत्तर पण देत नाही. ते देणार देऊ शकत नाही. याचं कारण ज्या दिवशी ते द्यायला सुरुवात करते त्या दिवशी ट्रम्प आदेश काढेल की आमचा देश सोडा. सगळ्यात मोठं असणारं भारतीयांचं लॉस मी असं म्हणेन की मोदीला पंतप्रधान करून त्यांनी जगभरामधल्या प्रवास करून भारतीयांना जे एकत्र केलं किंवा त्याचं केलं त्या लोकांच्या ध्यानी सुद्धा काहीच नाही आहे. पण एकत्र झाल्यामुळे तिथल्या देशातल्या लोकांच्या मनामध्ये पाल चुटचुटली. एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय आपल्या देशामध्ये आहेत, आत्तापर्यंत शांततेने राहिलेले आहेत. त्या मोदीने ह्यांना इलेक्शनमध्ये उतरवलं तर आपलं सरकार आपल्या लोकांवरती आधारित राहणार नाही, तर जे निर्वासित म्हणून जे आहे त्या निर्वासितांचं सरकार होईल या भीतीपोटी ट्रम्प ह्या सगळ्या गोष्टी करतो. आणि याच्यामध्ये जे बाहेर गेलेले आहेत संघाचे 60% संबंधित आहेत. आणि आता आपण बघत असाल की हे सगळे ओव्हरसीज इंडियन सिटीजन जे आहेत ते आता मोदीच्या विरोधात बोलायला लागलेले आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे भारतीय मतदाराला की भारतीय माणूस हा शांतताप्रिय आहे, कुठल्याही सरकारमध्ये ढवळाढवळ करत नाही. त्याच्यावरती आज जी अनिश्चिततेची परिस्थिती आणली ती नरेंद्र मोदींनी आणलेली आहे. त्याच्यामुळे जेवढा लवकरात लवकर आपण नरेंद्र मोदीचा बंदोबस्त करू तेवढे ती लोक शांततेने राहतात. विलासरावांची कारकीर्द आपण पाहिलेली आहे आणि भाजपकडनं मुद्दा म्हणून की काय विलासरावांच्या अडचणी पुसण्याचा जो उद्योग आहे ते करण्यात आला. काय वाटतं कोणाच्या विलासरावांचं कार्य आहे. मी जसं औरंगजेबच्या मदरवरती चालत सांगताना या 60 वर्ष भारताचा राजा ते तुम्ही इतिहास मिटवणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे 84 पासून विलासराव देशमुख मंत्री आणि 97-98 मध्ये मुख्यमंत्री. हा इतिहास तुम्ही मिटवणार आहे अजिबात मिटवू. त्याच्यामुळे हे जे इतिहास मिटवण्याचे जे आहे त्यांचाच मुळात इतिहास सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्याचा काय फरक जाणवला तुम्हाला? मी असं आम्ही 3 ठिकाणी एक मुंबई, नांदेड आणि लातूर. मुंबईची जी काँग्रेस कमिटी आहे तिला या युतीचा बेनिफिट घेता आला. पण नांदेड आणि लातूर जी आहे कदाचित नगरपालिका या युतीकडे येईल अशी. चालेल, थँक्यू. थांबा. दिस इज ॲडल्ट कॉन्टेंट, सो इफ यू आर बिलो 18 जस्ट स्क्रोल अप. बट जे अबाव 18 आहेत त्यांच्यासाठी नाही, हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. हे माझ्या फिल्मचं प्रमोशन नाही आहे, कुठल्या शोचं प्रमोशन नाही आहे, कुठल्या नाटकाचंही प्रमोशन नाही आहे. दिस इज प्रमोशन ऑफ वोटिंग डे.
15 जानेवारी 2026 रोजी निवडणुका आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आहेत. सो गेट आउट ऑफ द हाऊसेस आणि वोट. आणि आपलं नाव ज्या मतदान केंद्रावर आहे तिथे जा, आपलं व्हॅलिड ID कार्ड घेऊन जा आणि वोट करा. बिकॉज वोटिंग फील्स नाईस यार. आपलं वोट, आपली रिस्पॉन्सिबिलिटी. लेट्स सेलिब्रेट डेमोक्रेसी टुगेदर. हॅपी वोटिंग. कर मतदान, सांगते संविधान.